संतान म्हणजेच आपलं कर्म, पुनर्जन्माचं गूढ रहस्य. मित्रांनो, आजचा विषय ऐकायला जरा कठीण आहे, पण एकदा मनापासून समजून घेतला तर आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाईल. आज आपण पाहणार आहोत आपली संतान म्हणजेच आपलं कर्म, आणि हाच आहे पुनर्जन्माचा खरा, खोल आणि न्याय रहस्य. आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐकला नाही तर कदाचित आयुष्यातील एक फार मोठी चूक तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणून विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्पष्ट सांगतात, अर्जुना, कर्मापासून कधीही सुटका नाही. कर्म केलं की त्याचा भोग भोगावाच लागतो. आपण जे पेरतो तेच उगवतं, आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. आजच्या कलियुगात आपण काय पाहतो? आई वडील आपल्या मुलांसाठी रक्ताचं पाणी करतात, स्वतः उपाशी राहतात, पण मुलांना भुकेले राहू देत नाहीत. स्वतःची स्वप्न मोडतात, पण मुलांची स्वप्न पूर्ण करतात. शिक्षण, संस्कार, प्रेम, काळजी सगळं देतात, पण तरीही तेच आई वडील शेवटी वृद्धाश्रमात जाताना दिसतात. मित्रांनो, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो, असं का होतं? कुठे कीर्तनकार असतो पण त्याचीच मुलं चुकीच्या मार्गाला लागतात. कुठे पोलीस असतो पण त्याची मुलं पोलीस होत नाहीत. कुठे डॉक्टर पण मुलगा व्यसनाधीन. प्रत्येक ठिकाणी असं होतंच असं नाही, पण अशा घटना घडतात आणि त्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा, एकाच घरात वाढलेली 3-4 मुलं वेगवेगळ्या स्वभावाची का असतात? आई तीच, वडील तेच, संस्कार देणारे तेच, पण एक मुलगा शांत, दुसरा रागीट, तिसरा हट्टी, चौथा समजदार. का बरं? काही संतान आई वडिलांचा आधार बनते, त्यांच्या म्हातारपणाची काठी होते, आणि काही संतान त्यांनाच वृद्धाश्रमापर्यंत पोचवते. मित्रांनो, हे सगळं योगायोग नाही, हा कर्माचा खेळ आहे. आपण मागच्या जन्मात ज्या आत्म्याशी वागलो, ज्या भावना दिल्या, जसं वागणं ठेवलं, तेच आत्मे या जन्मात नवीन नात्याने आपल्या आयुष्यात येतात. कधी मुलगा बनून, कधी मुलगी बनून, कधी आई, कधी वडील. जर आपण मागच्या जन्मात कुणाला दुःख दिलं असेल, अपमान केला असेल, त्रास दिला असेल, तर तोच आत्मा या जन्मात आपली संतान बनून तेच दुःख परत देतो. आणि जर आपण कुणाचे अश्रू पुसले असतील, सेवा केली असेल, निस्वार्थ प्रेम दिलं असेल, तर तोच आत्मा या जन्मात आपली संतान बनून आपल्यावर जीव ओवाळून टाकतो. मित्रांनो, काही मुलं जन्मताच भयानक आजार घेऊन जन्माला येतात. काही मुलं जन्मताच अनाथ होतात. तेव्हा आपण म्हणतो देव निष्ठुर आहे, पण नाही मित्रांनो, देव निष्ठुर नाही, देव न्यायी आहे. मागच्या जन्मात आपण एखाद्याचं बालपण हिरावून घेतलं असेल, एखाद्याला अनाथ केलं असेल, एखाद्याच्या आयुष्यात अंधार केला असेल, तर त्या कर्माची फेड या जन्मात आपल्यालाच करावी लागते. कर्म कधीही चुकत नाही. म्हणून मित्रांनो, जर तुमची संतान तुम्हाला त्रास देत असेल, अपमान करत असेल, दुखावत असेल, तर देवाला दोष देऊ नका. स्वतःला विचारा, कधीतरी माझ्याकडून कुणाला त्रास झाला असेल का? आणि जर तुमची संतान तुमच्यासाठी वरदान असेल, तुमची सेवा करत असेल, तुमचे अश्रू पुसत असेल, तर देवाचे आभार माना, कारण तुम्ही कधीतरी कुणाचे अश्रू पुसलेले असतात. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्म सुधारता येतं. मानव जन्म म्हणजे कर्म सुधारण्याची सुवर्ण संधी आहे. प्रेम दिलं तर प्रेम परत येतं. क्षमाशील झालात तर घाव भरून येतो. सेवा केली तर आयुष्य सुजलाम सुफलाम होतं. आज जर तुमची संतान चुकीच्या मार्गावर जात असेल, तर राग न करता प्रेमाने समजवा, कारण तो आत्मा तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण करायला आलेला आहे. मित्रांनो, या जगातून जाताना आपण काहीच घेऊन जात नाही, ना पैसा, ना पद, ना प्रतिष्ठा. सोबत जातं फक्त आणि फक्त आपलं कर्म. म्हणून जीवन जगताना प्रत्येक पाऊल विचार करून टाका. कुणाचं मन दुखवू नका, कुणावर अन्याय करू नका, कारण कर्माची सावली कधीच आपल्याला सोडत नाही.
जर तुम्हाला कर्माच्या फेऱ्यातून सुटायचं असेल तर भगवंताची भक्ती करा, हरिनाम घ्या, दान करा, क्षमा करा, हाच अंतिम मार्ग आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. विचार आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.